सांगलीच्या उरण ईश्वरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळालाय। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात येतोय, तर विरोधकांना पराभव दिसत असल्याने खोटा आरोप केल्याचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलंय। महायुतीचे उमेदवार शकीर सय्यद हे त्या ठिकाणी प्रचार करत असताना आघाडीचे त्यांचे विरोधी पक्षाचे उमेदवार खंडेराव जाधव यांनी त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या समर्थकांनी त्यांना प्रचारावरून त्यांच्यामध्ये वाद झाल्यावरून दोन्ही पक्षातर्फे पोलीस ठाण्याला परस्पर विरोधी तक्रारी दाखल केलेल्या आहेत। सदर तक्रारीच्या अनुषंगाने पुढील कारवाई करण्याची प्रक्रिया पोलीस ठाणे ईश्वरपूर या ठिकाणी सुरू आहे। सातत्याने मी अर्ज भरल्यापासून मला त्यांच्या धमक्या सुरू आहेत। तो अर्ज काढून घे इथपर्यंत त्यांचं सगळं सुरू होतं, परंतु अर्ज काढून घ्यायची मुदत संपल्यानंतर मी प्रचाराला सुरुवात केली। प्रचाराला सुरुवात केल्यानंतर सातत्याने माझ्या पाठीशी एक गुंडांची टोळी त्यांची माझ्या पाठीमागे आहे। मी ज्या ज्या घरात जाईन त्या ठिकाणी आम्ही बाहेर आले की ते आज जायचं आणि आमच्या ज्या पॉम्पलेट दिलेत आम्ही त्यांच्याकडून त्या पॉम्पलेट हिसकावून घ्यायचा असा प्रकार सुरू होता। परंतु आम्ही ही निवडणूक लोकशाही पद्धतीने लढवायची असल्यामुळे आम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं। शकील सय्यद तो माझ्या घरापासून जो रोड जातो समोरून त्या रोडवरच तो फिरत होता आणि माझा पुतण्या आणि दोघं तिघं जण माझ्या घराकडून बाहेर येत होते। तिथं तो चौकातच थांबलेला होता आणि त्याच्या हातात एक पुस्तिका होती, काय तर पोस्टमार्टम असं लिहिलेलं पुस्तिका होती आणि त्याच्यावर काय केलेलं आहे की जुना फोटो काढून माझा त्याच्यावर छापलेला आहे आणि त्याच्यावर जुन्या बातम्या ज्या होत्या, जी कोविडमध्ये जी खोटा गुन्हा माझ्यावर दाखल केलेला होता त्या गुन्ह्यातील पोस्टर होते ते त्याच्यावर छापलेले होते। तर माझे कार्यकर्ते काय म्हटले, हा गुन्हा संपलेला आहे, हा गुन्ह्यातनं निर्दोष मुक्तता झालेली आहे, कोर्टाने तो गुन्हा काढून टाकलेला आहे, तर ही छापलेला आहे ती काही वाटू नका, विनाकारण बदनामी होते, महिलांच्यात गैरसमज होतो। तुमचा प्रचार करा, तुम्ही दुसरे पॉम्पलेट वाटा, तुमचे कामं केलेले वाटा, पण ही काही वाटू नका। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।